स्ट्रायकर असतील आकाश, नॉन स्ट्राईकला रोहित आणि बॉलिंगसाठी मात्र जीवन चौधरी उर्फ राधे यांना मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी बोलवलं गेलंय. पहिलाच बॉल नो घोषित केला जातोय. गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये इथे मात्र नो बॉल घोषित केला गेलाय. गोलंदाज इथे मात्र आता चेंज करावा लागेल. पहिलाच बॉल नो, तो देखील मग असेल फ्री हिट. आपल्या स्क्रीनवर देखील आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो कशा प्रकारे बॉल टाकला गेला. चला नवीन बॉलर पहिलाच बॉल पुढे हिट. आकाशला मात्र संधी दिली गेली आहे. फ्री हिटचा बॉल बघूया आता आकाश कशा प्रकारे खेळून काढेल. पहिलाच बॉल हा देखील मात्र नो. फ्री हिटच्या बॉलवर तगडा प्रहार मात्र क्षेत्ररक्षक आहे. सिंगलवर समाधानी व्हावं लागेल. पुढचा बॉल देखील फ्री हिट असेल. गोलंदाजाची संक्षिप्त ऍक्शन इथे मात्र रिगार्डिंग मध्ये नो दिला गेला आहे. या दरम्यान जर बघितलं तर श्री संत सावतामाळी चषकाला भेट देण्यासाठी जैन प्रीमियर लीगचे आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य कल्पेश भाऊ जैन हे देखील दाखल झालेत. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत असेल. नवीन बॉलर विशाल इथे मात्र आता असेल फ्री हिटचा बॉल. अक्को टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला तगडा प्रहार. तेवढंच चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन देखील जितेंद्रच्या माध्यमातून राहिलंय. आज जर बघितलं तर बॅटिंग मध्ये देखील जितू, फिल्डिंग मध्ये देखील जितू नावाची फार चर्चा आजच्या दिवसात तिसऱ्या सामन्यात देखील राहिली आहे. या आधीच्या सामन्यात देखील जितेंद्र यांची चांगल्यारीत्या बॅटिंग राहिली. अर्धशतकापासून वंचित राहिले. 49 वर थांबवलं गेलं. पण आता मात्र दुसरा जितेंद्र, मॅचची दुसरी इनिंग दुसरी आणि अर्धशतक झळकावलं.
अक्को डब्याचा बॉल वसूल केला गेलाय. चेंडू सरळ झालाय सीमारेषा पार. फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय सुपर सिक्स. श्री उमेश सैनी, उमेश एंटरप्राइजेस जळगाव या षटकाराचे प्रायोजक असतील. पुन्हा एकदा तगडावर हार करण्याचा प्रयत्न मिसजत झालाय, मात्र तेवढं चांगलं कव्हर देखील केलं गेलंय. फक्त मिळेल सिंगल. विशाल माळी. अकरा धावसंख्या झाली आहे. 3 बॉल आतापर्यंत झाले आहेत. पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे. 45 बॉल 96 ची गरज आहे. ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका क्षेत्ररक्षण आहे. चांगल्यारित्या बॉल टाकला गेलाय. निश्चितच फलंदाजाच्या रेंज पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजांकडनं, तो देखील यशस्वी झालाय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. किपर फक्त इंटरेस्टेड आहे. अपील झाली आहे मात्र फक्त किपर या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत. बॉलिंग टीमचा 12th मॅन कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. बॉलिंग टीम या दरम्यान हलक्या हाताने खेळून दिलाय. फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने षटक देखील संपलाय. धावा झाल्यात 12. पॉवर प्लेचं पहिलं षटक 12 धावा काढल्या गेल्यात. आता बघूयात दुसरं षटक टाकण्यासाठी कर्णधार कोणाला जबाबदारी देतील, कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल, महत्वाचं षटक असेल. बेचाळीस बॉल 94 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट जर बघितला तर आपण 13.43. नवीन बॉलर मात्र मैदानाच्या आतमध्ये जीवन. जीवन महाजन. या दरम्यान बॅटची कळ ऑफसेटच्या दिशेला बॉल. या दरम्यान पुढे सरसावत चांगला फटका सरळ खेळून दिलाय. बॉलरच्या डोक्याच्या वरनं मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय आणि फक्त सिंगल धाव घेण्यास भाग पाडलाय. सिंगलवर समाधानी राहिलेत. या दरम्यान जर बघितलं तर नो बॉल घोषित केला गेलाय. फ्रेटचा बॉल. रोहित या फलंदाजाला मात्र संधी आहे. आकाश या फलंदाजाला मात्र संधी आहे. आणि जर आपण बघितलं तर यानंतर होणारा सामना असेल आपण आपल्या सामन्याच्या टॉस साठी टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. माळी 11 भुसावळ आणि क्रांती ज्योती वॉरियर्स धरणगाव.
पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. माडी 11 भुसावळ, क्रांती ज्योती वॉरियर्स धरणगाव या दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी आपण टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. फ्री हिटचा बॉल बघूयात कशा प्रकारे वसूल केला जाईल. या दरम्यान बॅटची कळ. फ्री हिटचा बॉल आहे. रनआउट करण्याची संधी मात्र तेवढाच चांगला कमबॅक गोलंदाजाचं झालंय. जीवन महाजन इथे मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपल्याला दिसतात आहेत. उलटाच बॉल समोरच्या दिशेला. तेवढा चांगला थ्रो देखील राहिलाय. चौथा बॉल इथे मात्र टाकण्यासाठी जीवन महाजन. सोळा धावा झाल्यात. दुसऱ्या षटकातील चौथा बॉल घेऊन येतात आहे जीवन. बॅटिंगवर आकाश. आता मात्र ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो केला गेलाय. ते देखील फक्त मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावा चांगल्यारीत्या थांबवल्या गेल्या आहेत. 17 धावा झाल्यात. 38 बॉल 89 ची गरज. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगले फिल्डिंग. या दरम्यान क्षेत्ररक्षकाची राहिली आहे. फक्त मिळते सिंगल. एक बॉल अजून यायचा बाकी आहे. पहिलाच बॉल नो दिला गेलाय ना. या दरम्यान जर बघितलं तर दुसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा बॉल. धावसंख्या 18. आता मात्र चांगला बॉल टाकला गेलाय. समोरच्या दिशेला खेळण्यास भाग पाडला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. फक्त सिंगल मिळेल. चांगली बॉलिंग राहिली आहे जीवन महाजन यांची. हे पहिलं षटक हाताळताना धावा खर्च केल्या गेल्या 7. अरे 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. धावसंख्या झाली 19. आता मात्र 36 बॉल 87 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 14.5 चा झालाय. आता मात्र जसे डॉट बॉल वाढत जातील जसे डॉट बॉल वाढत जातील तशी रिक्वायर्ड रन रेट देखील वाढत जाईल.
गौरव तिसरं षटक टाकण्यासाठी गौरव याला मात्र बोलवलं जात आहे. या दरम्यान मात्र आडव्या बॅटीने समाचार घेतला गेलाय. जेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता, मात्र डोक्यावरनं चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषा बार 6 धावेसाठी आणि बॅटरच्या बॅटमधनं मात्र सुपर 6 येतोय. या सुपर 6 चे स्पॉन्सर्स श्री उमेश सैनी, उमेश एंटरप्राइजेस जळगाव. या दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. आकाशच्या बॅटमधनं आता धावा यायला झाली आहे सुरुवात. पुन्हा एकदा आकाशच्या बॅटरमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावला जातोय. सुपर 6 मात्र यायला सुरुवात झाली आहे. या दरम्यान जर बघितलं तर वाईड बॉल घोषित केला जातोय. अक्को डब्याचा बॉल 3 बॉल 3 उत्तुंग षटकार. तीन बॉल 3 तगडे प्रहार. मॅच मध्ये आता मात्र यायला ट्विस्ट यायला झाली आहे सुरुवात. काय बॅटिंग राहिली आहे, काय बॅटिंग राहिली आहे. 10 बॉल 29 वर येऊन पोहोचलेत. संघाची झाली 38 धावसंख्या. 3 बॉल 3 षटकार आलेत. अजून एक मानकरी ठरलाय. स्पोर्ट्स गॉगलचा मानकरी आर के स्पोर्ट्सचा आकाश महाजन. अक्को डब्याचा बॉल. आता मात्र दिशा वेगळी, मात्र दशा देखील सेम. प्रॉपर कनेक्शन. 4 बॉल 4 षटकार. अतिशय तगडे प्रहार फलंदाजाच्या बॅटमध्ये होत आहेत. थर्ड अंपायर कॉल दिला गेलाय. आपल्या इलेक्ट्रिशियन आरिफ दादा यांचं देखील धन्यवाद असेल, कारण आपण जर बघितलं तर या सामन्यासाठी नव्हेच तर गेल्या 3-4 टुर्नामेंट पासून ज्यांच्या लाईट्स चांगल्यारीत्या जळगावमध्ये मात्र डे नाईट साठी इथे लाईट्स पुरवले जातात आहेत. जळगाव लाईट्स. दरम्यान जर बघितलं तर फायर बॉल आहे. 4 बॉल 4 उत्तुंग आलेत. या दरम्यान आता मात्र नो बॉल घोषित केला गेलाय. ओव्हर स्टेपच्या रिगार्डिंग मध्ये इथे मात्र नो बॉल. फलंदाज आकाशला मात्र मिळेल जीवनदान. पुढचा बॉल असेल फ्री हिट. मात्र फलंदाज हा वेगळा असेल. नवीन बॅटरला आता मात्र संधी आहे. फ्री हिटचा बॉल. गौरव महाजन इथे मात्र बॉलिंग वर आलेत. पुन्हा एकदा उंच उडवून दिलाय. कॅचचा कॉल. मात्र फ्री हिटचा बॉल आहे. गडी बाद होणार नाहीये. 2 बॅटर जर आपण बघितले तर बाद झाले असते, मात्र फ्री हिट मुळे बचावलेत.
31 बॉल 60 ची गरज. गौरव महाजनचा शेवटचा बॉल उंच उडवून दिलाय. आता मात्र जेलची संधी आहे. जेल टिपला जातोय. फलंदाज रोहितचा मात्र खेळ या ठिकाणी संपेल. आणि जर आपण बघितलं तर झेल घेतला गेलाय विशाल या क्षेत्ररक्षकाकडनं. अतिशय चांगल्यारीत्या उलट्या दिशेला धावत झेल घेतलाय. षटक महागडा झालाय खरं, मात्र एक विकेट देखील मिळाली आहे. 27 धावा खर्च केल्या गेल्यात. आणि जर आपण बघितलं तर 3 षटकांचा खेळ संपला आहे. धावसंख्या झाली आहे 46. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर बॅटिंगसाठी गेलेत. सचिन महाजन. या दरम्यान जर बघितलं तर यानंतर होणारा सामना माळी 11 भुसावळ आणि क्रांतिज्योती वॉरियर्स धरणगाव या दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. आणि या टॉसचे मानकरी सचिन भाऊ जामनेर पोलीस. आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. पुढच्या सामन्याचा टॉस मात्र आपल्या हस्ते केला जाणार आहे. माळी 11 भुसावळ संघाचे कर्णधार आणि धरणगाव संघाचे कर्णधार. प्रतीक इथे मात्र आता गोलंदाजीसाठी आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झाली आहे 46. या दरम्यान चेंज ऑफ पेस. चांगला बॉल टाकला गेलाय. फक्त हलक्या हाताने खेळून दिलाय. सिंगल मात्र मिळवली जाते. आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र प्रतीक महाजन यांनी वैयक्तिक षटकाला केली आहे सुरुवात. वैयक्तिक पहिलं सांघिक षटक क्रमांक 4. फलंदाज मात्र जर बघितलं तर आकाश 13 बॉल 37 वर आहेत. चांगली बॅटिंग राहिली आहे. चांगली बॅटिंग राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये आकाशची. माळी 11 भुसावळ या संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. आडव्या बॅटीने तगडा प्रहार सचिन महाजन यांच्या बॅटमधनं मात्र आलाय सुपर 6. आणि गोलंदाजाच्या संक्षिप्त ॲक्शनच्या रिगार्डिंग मध्ये नो बॉल घोषित केला जातोय. आता जर मात्र बघितलं तर धावा झाल्या 54. माळी 11 भुसावळ या संघाने मात्र नाणेफेक जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय. एकोणतीस बॉल 52ची गरज आहे. जीवन इथे मात्र वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी आलेत. अक्को टप्प्याचा बॉल फ्री हिटचा बॉल होता. शफल होऊन लेग साईड दिशेला खेचण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढं प्रॉपर झालं नाहीये. या दरम्यान मिळेल फक्त सिंगल. अतिशय चांगलं षटक टाकलं गेलंय जीवन यांचं. या दरम्यान जर बघितलं तर खोलवर टप्प्याचा बॉल फक्त सिंगल खेळला जातोय. सिंगलच्या मदतीने धावा पुढे सरकतायत. धावसंख्या झाली आहे
56. चौथा षटक प्रगती पथावर आहे. 27 बॉल 50 ची गरज. फुलटॉस बॉल, फुल टोल वसूल केला जातोय. पायावर टाकलाय, सरळ फेकून दिलाय सीमारेषा बार. फलंदाज सचिनच्या बॅटमधनं मात्र येतोय सुपर 6. आणि या सुपर 6 चे स्पॉन्सर श्री उमेश सैनी, उमेश एंटरप्राइजेस जळगाव हे मात्र या षटकाराचे प्रायोजक असतील. आता मात्र जर बघितलं तर 26 बॉल 44 ची गरज आहे. या दरम्यान जर बघितलं तर पुन्हा एकदा तडाखा देण्याचा प्रयत्न आणि वसूल देखील होतोय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा बार. पुन्हा एकदा फलंदाज सचिनच्या वाटमधनं मात्र सुपर 6 येतोय. आता जर आपण बघितलं तर 24 बॉल 38 ची गरज. 68 झालेत पण अजून मात्र 4 षटकांचा खेळ यायचा बाकी आहे. आणि क्रिकेटमध्ये मात्र कमबॅक करण्याची संधी इथे मात्र प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला दिली जाते. गोलंदाजांना देखील संधी असते कमबॅक करण्याची आणि फलंदाजांना देखील संधी असते कमबॅक करण्याची. आता मात्र बघूयात 5वं षटक. पहिलाच बॉल बॅट ऑफसाईडच्या दिशेला फिरवली, कळ लागली, चेंडू सरळ झालाय सीमारेषा बार. 9 बॉल घोषित केला गेलाय. पहिल्याच बॉलवर 9 बॉल घोषित केला गेलाय गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये. आणि या दरम्यान जर आपण बघितलं तर धावा देखील मिळतील 5 आणि पुढचा बॉल देखील असेल फ्री हिट आणि गोलंदाज देखील होईल चेंज. नवीन बॉलर विशाल. आता मात्र जर बघितलं तर आकाश 15 बॉल 42 वर आहे.
चला मात्र आता विशाल यांचा पहिलाच बॉल फ्री हिट. 73 धावा झाल्यात. या दरम्यान फ्री हिटचा बॉल पायावर जाऊन आदळलाय. एकही धाव मात्र मिळाली नाहीये. डॉट बॉलने केली आहे विशाल माली यांनी षटकाची सुरुवात. 23 बॉल अजून यायचे बाकी आहेत आणि जर बघितलं तर 23 बॉलमध्ये धावा पाहिजेत 33. चांगला फटका कव्हरच्या दिशेला खेळून दिलाय. ताकदीने तगडा प्रहार. आकाशच्या बॅटमधनं आता मात्र येतोय सुपर 6. 17 बॉल 48 वर आलेत. आकाशला देखील संधी आहे अर्धशतक पूर्ण करण्याची. दरम्यान जर बघितलं तर चांगला बॉल टाकला गेलाय. कमबॅक अतिशय चांगल्यारीत्या केलं गेलंय. पहिला बॉल डॉट, दुसरा षटकार, तिसरा बॉल डॉट. आणि आकाश जर आपण बघितलं तर 18 बॉल 48 वर आलेत. आता मात्र आडवी बॅट फिरवली जाते. 2 बॉल अजून यायचे बाकी आहेत. बॉल डॉट या ठिकाणी मात्र आलाय आणि जर बघितलं तर अजून एक अर्धशतक आपल्याला बघायला मिळेल का. आजच्या दिवसातील तिसरं अर्धशतक असेल निश्चितच. जर बघितलं तर आकाश यांनी मात्र चांगली बॅटिंग केली आहे. 20 बॉल 27 ची गरज आहे. आकुटप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल आणि तो देखील कोणाचा तर इनफॉर्म बॅटर आकाशचा झेल सुटतोय. आता जर आपण बघितलं तर 19 बॉल 26 ची गरज आहे. 19 बॉल 26 ची गरज आहे. नवीन फलंदाज त्यांनी देखील मागच्याच षटकात 2 षटकार लगावले. या दरम्यान चेंडू सरळ चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. सचिन महाजनच्या बॅटमध्ये देखील येतोय चौकार. आणि जर बघितलं आपण तर 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली आहे 84. 18 बॉल 22 ची गरज. आता मात्र स्ट्राईकवर असेल आकाश. 20 बॉल 49 पाहिजे. अठरा बॉल 22 ची गरज आहे. 84 झालेत. 5 षटकांचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय.
चला थोडंसं फास्ट. विशाल माळी गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल 22 ची गरज. गौरव महाजन बॉलिंगवर आहेत. वैयक्तिक दुसरं षटक असेल. लेग साईडच्या दिशेने टाकलेला बॉल पायावर आदळला गेला आहे आणि जर बघितलं तर आपण लेग बाईटच्या स्वरूपात एकदा मिळेल. सिंगल काढून अर्धशतक पूर्ण करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र तो देखील या दरम्यान टप्प्याचा बॉल वसूल केला गेलाय. फेकून दिलाय सचिन महाजनच्या बॅटमधनं. इथे मात्र निर्णायक धावा येत आहेत. 7 बॉल 29 वर आले आहेत. अतिशय चांगले बॅटिंग आजच्या दिवसात सचिनची राहिली आहे. शॉर्ट बट स्वीट इनिंग मैदानाच्या आतमध्ये चांगला इम्पॅक्ट पाडून दाखवलाय. अजून देखील मॅच संपली नाहीये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला हलक्या हाताने फक्त खेळून दिलाय. सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या झाली आहे 92. 15 बॉल 14 ची गरज आणि आता मात्र जर बघितलं तर अर्धशतकापासून फक्त एक धाव दूर असलेला फलंदाज आकाश. मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल. या दरम्यान एकही धाव अजून आली नाहीये. या दरम्यान जर बघितलं तर षटकाराने अर्धशतक पूर्ण केलं गेलंय. 23 बॉल 55 वर खेळतोय. अतिशय चांगले बॅटिंग आजच्या दिवसातील तिसरं अर्धशतक आहे. श्री संत सावतामाळी चषक पर्व 5वे दिवस पहिल्याच दिवसात 3 अर्धशतक आणि तिसऱ्या सामन्यात आता मात्र रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न. चांगला बॉल डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र षटक सरकतंय पुढे. धावसंख्या झाली आहे 98. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण. आणि जर बघितलं तर आता 12 बॉल 8 ची गरज आहे. 12 बॉल 8 ची गरज आहे. चला पुढील 2 संघ त्यांचा टॉस झालाय. त्यांना मात्र विनंती असेल की आपण पुढील सामन्यासाठी तयार राहायचंय. महेश. पहिलाच बॉल नो घोषित केला जातोय. गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये इथे मात्र नो दिला जातोय. महेश गोलंदाजीला आले होते. आल्या बॅन मात्र केलं गेलंय. बारा बॉल जर बघितलं तर
जर आपण बघितलं तर जीवन आणि आता मात्र धावा पाहिजेत 6. फ्री हिटचा बॉल डॉट खेळून काढलाय आणि जीवन मात्र जर बघितलं तर चांगली बॉलिंग राहिली आहे जीवन यांची. 12 बॉल 11 बॉल 6ची गरज आहे. दरम्यान पुन्हा एकदा डॉट बॉल एक मोठा फटका मॅच मात्र फिनिश. पण वारंवार सारखे डॉट बॉल येतात आहेत. अजूनही 4 बॉल यायचे बाकी आहेत. अकरा टप्प्याचा बॉल लेग साइड दिशेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर नाही आहे. फक्त मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र मॅच फिनिश करण्याची संधी असेल सचिन या फलंदाजांकडे. 9 बॉल 31 वर आलेत. अतिशय धुवाधार बॅटिंग मात्र सचिनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. 9 बॉल 31. या दरम्यान वाईट बॉल घोषित केला जातोय. वाईट बॉल घोषित केला जातोय. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव दिली जाते. 102 झालेत. 4 धावा अजून पाहिजेत. या दरम्यान फिरकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आलाय डॉट. तिसरा बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये मात्र डॉट बॉल आलाय. या दरम्यान मॅच फिनिश करण्याची संधी होती मात्र उंच उडवला गेलाय. परतावा लागेल सचिनला. मात्र 10 बॉल 31ची इनिंग. चांगला इम्पॅक्ट शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग राहिली आहे. अजूनही जर बघितलं तर 4 धावा अजून यायच्या बाकी आहेत. आणि आता मात्र बॅटिंगसाठी मिलिंद. बॅटर मिलिंद मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाताना दिसतोय. 8 बॉल 4ची गरज आहे. 7 बॉल 4ची गरज आहे. अतिशय चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. डॉट बॉल टाकून गेली आहे षटकाची सांगता. आता जर बघितलं तर 6 बॉल 4ची गरज. या दरम्यान जर मॅच मध्ये आता मात्र ट्विस्ट येतोय. चांगला बॉल राहिलाय गौरव याचा. जर बघितलं तर 5 बॉल धावा पाहिजे 4. आता मात्र डॉट बॉल जसा पडेल तसंच प्रेशर वाढत जाईल. पण एकच मोठा फटका मारायची गरज आहे. तोच प्रयत्न फलंदाजाकडनं होतोय. मात्र डॉटची सिरीज चालू आहे. पुन्हा एकदा दुसरा खोलवर टप्प्याचा बॉल. रनआउटची संधी आहे का? आणि संधी देखील गमावली आहे. मिलिंदने अतिशय वेगाने इथे मात्र धाव घेतली गेली आहे.
चला आता मात्र बघूयात, मिलिंद यांना मात्र संकट मोचक म्हणून ओळखलं जातं. बघूयात संकट मोचकाची भूमिका निभावताय का. 4 बॉल 3 ची गरज. चांगले बॉलिंग मात्र या गौरव महाजन यांनी केली आहे. तर पहिलं षटक अतिशय महागडं टाकलं, मात्र जर बघितलं तर नंतरचे 2 षटकं चांगल्यारीत्या टाकले गेले. चार बॉल 3 ची गरज आहे. कशा प्रकारे मॅच अजून मात्र चेंज होईल हे बघावं लागेल की एकच बॉलवर मॅच फिनिश. डॉट बॉल अतिशय चांगला बॉल, खोलवर डब्याचा बॉल. काय मॅच रंगवली आहे. एक वेळ असं वाटत होतं की मॅच सहजरित्या बॅटिंग करणारी टीम मात्र जिंकेल. आता मात्र मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट आलाय. 3 बॉल 3 ची गरज आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. 2 बॉल 3 ची गरज. स्प्रेशर स्प्रेशर स्प्रेशर. आता मात्र फलंदाजाची देखील स्प्रेशर क्रुकरची सिट्टी वाजवली जाते. स्प्रेशर क्रिएट करण्याचं काम फिल्डिंग करणाऱ्या संघाकडनं होत आहे. अतिशय चांगली बॉलिंग राहिली आहे. या दरम्यान फक्त सिंगल आणि नो बॉल. ओव्हर स्टेप च्या रिगार्डिंग मध्ये इथे मात्र नो बॉल दिला गेलाय. थोडासा ट्विस्ट आलाय. स्कोअर मात्र जर आपण बघितलं तर स्कोअर लेवल या ठिकाणी मात्र होतोय. सिंगल पाहिजे फ्रीटचा बॉल आहे. आणि जर बघितलं तर मॅच स्कोअर लेवल झालाय. जर 2 डॉट आले तर मॅच मात्र सुपर ओव्हरच्या दिशेने जाईल. ज्या वेळेस वाटत होतं की मॅच एक हाती जळगावचा संघ मात्र जिंकताना दिसतोय, पण ज्या प्रकारची बॉलिंग गेल्या शेवटच्या 12 बॉलमध्ये जीवन आणि गौरव यांनी केली आहे, त्या बॉलिंगच्या जोरवर मात्र इथे जर बघितलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन आलेत. 2 बॉल 1 ची गरज. फ्री हिटचा बॉल आहे. आकाश महाजन 29 बॉल 57 वर खेळतायत. अर्धशतक झळकवलेला फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगवर आहे. सिंगल काटला जातोय आणि सिंगलच्या मदतीने इथे मात्र सामना देखील झालाय फिनिश. मात्र चांगली फाईट दिली आहे. या दरम्यान जर बघितलं तर जळगावच्या संघाने इथे मात्र विजय नोंदवला आहे. इम्पॅक्टिव्ह इनिंग खेळून गेलेत. 30 बॉल 58 ची गरज. आकाश